सतनमो आदेश, गुरुजी को आदेश. शॉर्ट बट स्वीट धर्माच्या आजच्या सेशनमध्ये आपण एक फार सुंदर गोष्ट करणार आहे. मला प्रश्न उत्तर द्यावे लागतात आणि त्यामध्ये मला एका जणाने विचारलं की आई वडिलांचं रागवणं हे खरंच आजच्या युगात चांगलं आहे का. तर मग त्याला उत्तर देताना मी असं म्हटलं की तुम्ही गाडी चालवता का, मग ती 2 व्हीलर असेल किंवा 4 व्हीलर असेल, आणि जर समजा तुम्ही गाडी चालवता तर त्या गाडीमध्ये मग ती गिअरची असो किंवा न असो ब्रेक असणं फार आवश्यक असतं कुठल्याही गाडीमध्ये. आता ब्रेक कशासाठी वापरतो तर तुमचं सगळ्यांचं मत असेल ब्रेक लावण्यासाठी, गती थांबवण्यासाठी आपण ब्रेक लावतो. मग आपण थोडंसं जर समजा ही बुद्धी लावलेली आहे आणि आपण असं जर म्हटलेलं आहे की गती थांबवण्यासाठी, स्पीडला कंट्रोल करण्यासाठी आपण ब्रेक वापरतो. म्हणजे ब्रेक वापरणं हा थोडासा आपण म्हणतो ना, नशिबाला ब्रेक लागला, प्रगतीला ब्रेक लागला. त्यामुळे ब्रेक हे आपण थोडंसं निगेटिव्ह पद्धतीने पकडतो. पण मला एक सांगा, एखादी नवीन कोरी गाडी तुमच्या हाताला दिली, मग ती 10 लाखाची असेल, 50 लाखांची असेल, करोडो रुपयांची असेल, पण जर त्या गाडीला म्हणजे सगळं व्यवस्थित आहे बरं का, अगदी मेटॅलिक पॉलिशपासून सगळं काही त्या गाडीमध्ये ॲव्हरेज चांगलं आहे, पण जर त्या गाडीला ब्रेक नसतील तर कुठला तरी हुशार व्यक्ती, कुठला तरी किती मोठा ट्रेन ड्रायव्हर का असेना, तो त्या गाडीला चालवायची हिंमत करेल का किंवा चालवायला घेईल का? सगळ्यांचं उत्तर असेल नाही. म्हणून तुम्हाला एक गोष्ट अशी सांगायची आहे की ब्रेकचा खरा उपयोग हा वेग नियंत्रित करण्यासाठी आहे, वेग थांबवण्यासाठी नाही. ब्रेकला जर समजा तुम्ही निगेटिव्ह पकडायला लागले तर तुम्ही हे पण लक्षात घ्या की त्या गाडीमध्ये जर ब्रेक नसतील तर तुम्ही आणि मी, कोणीही ती गाडी चालवायला इच्छुक नसेल, ती गाडी धोकादायक ठरेल. म्हणजेच गाडी स्लो जरी चालवायची आहे, गाडी फास्ट जरी चालवायची आहे, तरी येणाऱ्या स्पीड ब्रेकरसाठी, समोरून आडवे येणाऱ्या माणसासाठी, मधातच घुसणाऱ्या कुठल्या तरी दुसऱ्या वाहनांसाठी आपल्याला ब्रेक आपल्या हातात, आपल्या पायांमध्ये असणं आवश्यक असतं. ब्रेकचे अतिशय सुंदर आणि समर्पक उदाहरण आहे. आणि मला तरी असं वाटतं की आयुष्यामध्ये आई वडील किंवा आई वडिलांचे संस्कार हे त्या ब्रेकचं काम करतात. म्हणून तुम्ही पहा, ज्यांना आई वडिलांचा धाक नाही ना, त्यांची गाडी सुसाट पळते, आणि कुठे पळते, कुठे पळून पडते हे त्यांना सुद्धा लक्षात नसतं. त्यामुळे आई वडील आपल्या आयुष्याच्या या वाहनामध्ये आपल्या गतीला गतिशील, संस्कारित, स्टेबलाइज, मॉनिटराइज करण्यासाठी ब्रेकचं काम करतात. आणि हो, लक्षात ठेवा, ब्रेक अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आई वडिलांचं रागवणं बंद झालं आणि आता पहिलीची पिढी आई वडिलांना घाबरायची, आता आई वडील पोरांना घाबरतात. त्यामुळे मला असं वाटतं की धाक असणं आवश्यक असतं. आणि धाकाची गंमत अशी आहे की धाक असला तरच माणूस व्यवस्थित गाडी चालवतो बरं का. नाही तर सुसाट गाडी चालवणारे तुम्ही पाहिजे ना, बुंग चालवतात, कोणाला तरी ठोकतात, त्याच्यात जीव जातो. त्यामुळे या जगामध्ये कुठेतरी संस्कारानुसार भयभीन होऊ न प्रीत, थोडीशी तरी आदरयुक्त का होईना पण भीती पाहिजे. आयुष्यात ब्रेक पाहिजे, आणि तो ब्रेक म्हणजे दुसरे तिसरे कोणी नाही, आपल्या आईवडिलांचे आपल्यावर असलेले संस्कार आणि थोडी आदरयुक्त भीती. त्यामुळे ब्रेकचा असा पण फायदा असू शकतो, बिना ब्रेकची गाडी तुम्ही पण नाही चालवणार, मी पण नाही चालवणार, नवे कोणीच चालवणार नाही. तर ब्रेक हे गती नियंत्रित करायसाठी असतात, संस्कारित व्हायसाठी असतात, आलेल्या अडथळ्यांवर स्वतःचा बचाव करण्यासाठी असतात. ती तुमची स्पीड कमी करण्यासाठी नसतात बरं का. त्यामुळे हे उत्तर अगदी समर्पित होतं, समर्पक होतं सर्व आईवडिलांना. मातृदेवो भव, पितृदेवो भव. म्हणजे माझं जरी लग्न झालेलं नसलं, मला जरी लेकरं नसले, तरी मी कोणाचा तरी लेकरू आहे, आणि मी शेवटपर्यंत माझ्या आईवडिलांना
माझ्या गुरु महाराजांच्या बरोबरीतच, देवांच्या बरोबरीतच पूजनीय समजतो. नाथजी गुरुजी भली करे, गुरु गोरखनाथजी भली करे. आदेश.